नमस्कार मैत्रिणींनो, आपण अनेकदा कपडे शिवताना किंवा जुने कपडे वापरताना त्यातून उरलेली कापडाची जी पट्टी असते तिला कचरा समजून फेकून देतो किंवा घंटागाडीत टाकतो किंवा जाळून टाकतो। पण तुम्हाला माहिती आहे का, या छोट्याशा पट्टीपासूनही तुम्ही महिन्याला 1000 रुपये कमवू शकता बरं का। पण त्याला आपल्याला स्वतः कष्ट करावे लागते, स्वतः बोलावं लागतं। आज मी तुम्हाला दाखवणार आहेत की गाऊनच्या फिटिंग नंतर माझ्याकडे जे गाऊन आले होते, असे माझ्याकडे 2 गाऊन आले होते। आज त्या फिटिंग नंतर जी उरलेली जी पट्टी होती कट केलेली खालची, तिचा मी कशा पद्धतीने दुहेरी कमाई करण्यासाठी वापर केला ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। बघा, जेव्हा ग्राहक माझ्याकडे येतात प्रत्येक वेळेस, तेव्हा मी फक्त गाऊनच शिवत नाही तर त्या पट्टीचा सुद्धा वापर करते। बऱ्याच महिला असे असतात, आता फ्री साईजचे पूर्ण गाऊन येतात, ते खूप असे लांब असतात आणि त्यांची हाईट कमी असते, तर प्रत्येक वेळेस अशा पट्ट्या खूप उरतात। त्याचाच रिव्ह्यू आपण बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं पूर्ण रुंदीची पट्टी होती, तिचे 4 भाग केले। पूर्ण 4 भागामध्ये तिला कटिंग केलेलं आहेत आणि 2-2 जे भाग आहे ते एकमेकांना कटिंग करायचे, पूर्ण एकमेकांना कटिंग करायचे 2-2चे भाग। या पद्धतीने बघू शकता तुम्ही, इथे जे 2 भाग आहेत ते मी जोडून घेतले आणि दुसरा भाग सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे। जी रुंदी जी आहे ती अशा पद्धतीने दिसेल 2 भाग जोडल्यानंतर, आणि वरच्या बाजूला दाबटीप द्यायची आहे। तर या ठिकाणी सरळ बाजूने दाबटीप देऊन घेतली, दुसरी पट्टी सुद्धा जोडून घेतलेली आहे, दुसऱ्या भागाला सुद्धा दाबटीप दिली। आता काय करायचं, एक होमशीट घ्यायचं आहे जी कोणत्याही साड्यामध्ये येतं, आणि जिथं माझं फाटलेलं होतं तिथे सुद्धा मी एक तुकडा लावून घेतला आणि ते दोघांच्या मध्ये घालून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला त्याला पूर्ण बाजू बंद करून घ्यायच्या। तर पूर्ण बाजू बंद करायच्या इथे। आता यानंतर मी काय केलं, जे आपले साडीतले काठ असतात ते काठ घेतलेले आहेत, बरोबर काठाची उंची आणि आपल्या आसनची उंची मापून घेतली आणि ते व्यवस्थित कटिंग करून घेतलं। आता काठ आपल्याला जो आहे तो खालच्या बाजूने ठेवायचा आणि वरच्या बाजूला इथं फोल्ड करायचा आहे। आता पूर्ण काठ असा फोल्ड करायचा की एक मोठी पट्टी दिसायला हवी। जर तुमच्याकडं एक्स्ट्रा कपडा आणखी असेल तर यामध्ये तुम्ही आणखीन भर घालू शकता, आणखीन छान मोठी बनवू शकता। तर हिचीच प्राईस आपण खूप जास्त मोठी बनवल्यावर 100 रुपये तुम्ही ठेवू शकता, किंवा तुमच्या एरियामध्ये जशी प्राईस असेल त्यानुसार तुम्ही याची प्राईस ठेवू शकता आणि त्याची सेलिंग करू शकता। बघा, गाऊनचे तर मी घेतलेले आहेत, पूर्ण फिटिंग इतकी होती की म्हणजे बघा, गाऊन खूप मोठा होता, कमी साईज असल्यामुळे तो खूप मोठा झाला होता। तर त्याचं शोल्डर कटिंग, बाही कटिंग, पूर्ण भाग जो कटिंग केला तर त्याचे मी 100 रुपये घेतले। आणि या आसनचे तुम्ही जर मोठं बनवलं तर तुम्ही 100 घ्यायचे, तर छोटं मोठं त्यानुसार 30 रुपयापासून तुम्ही इथे घेऊ शकता। आपलं आसन तयार आहे।